नमस्कार, मी कृषी सेवक पराग भोजने, तालुका मुरुड, जिल्हा रायगड. तर आज आपण क्रॉपसॅप व त्यामध्ये झालेले नवीन बदल याबाबत माहिती घेणार आहोत. खरीप हंगामात कोकण विभागात आपण भात पिकासाठी 1 जुलै ते 17 नोव्हेंबर या 4.5 महिन्याच्या कालावधीसाठी क्रॉपसॅप अंतर्गत भात पिकाची निरीक्षणे नोंदवत असतो. भात पिकासाठी आपण खोडकिडा, लष्करी अळी, गादमाशी, निळे भुंगेरे किंवा काटेरी भुंगेरे, तुडतुडे व त्याचबरोबर नवीन वाढलेली कीड म्हणजे सुरळीतली अळी अशा 6 किडी, त्याचबरोबर करपा, कडा करपा व पर्णकोश करपा असे 3 रोग यासाठी आपण निरीक्षणे नोंदवत असतो. आपण क्रॉपसॅपसाठी जो प्लॉट निवडतो त्यामध्ये 5 स्पॉट निवडून प्रति स्पॉट 4 चूड असे 5 स्पॉट आणि 4 चूड असे मिळून 20 चुडांची आपण निरीक्षण नोंदवत असतो. यावेळी आपल्याला एका स्पॉटवरील 4 चुडांचं एकत्रित निरीक्षण घेऊन ते स्पॉटनुसार नोंदवायचं आहे. मागच्या वर्षीपर्यंत आपल्याला सर्व पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये सर्वच कीड व रोगीची निरीक्षणं घ्यायला लागत होती. मात्र या वर्षीपासून आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कोणती कीड किंवा रोग येते त्याचीच निरीक्षणे ॲपमध्ये नोंदवण्यासाठी दिसणार आहेत. फिक्स प्लॉटसाठी गाव निवडताना त्या गावाची उत्पादकता कमी असेल किंवा त्या गावामध्ये कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत असेल असे गाव निवडावे. अशा गावामध्ये 2 फिक्स प्लॉट निवडावे व 2 फिक्स प्लॉट हे एकमेकांच्या विरुद्ध असावे, जेणेकरून ते पूर्ण गावाचं प्रतिनिधित्व करतील. फिक्स प्लॉट निवडताना त्याचे किमान क्षेत्र 40 गुंठे असावे. फिक्स प्लॉट हा शेतीशाळा प्लॉट किंवा प्रात्यक्षिक प्लॉट या प्लॉटच्या व्यतिरिक्त दुसरा असावा. सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सोमवार ते बुधवार या कालावधीमध्ये 2 फिक्स प्लॉटची निरीक्षणं नोंदवावीत. त्याचबरोबर गुरुवार व शुक्रवार या कालावधीमध्ये 2 रँडम प्लॉटची निरीक्षणं नोंदवावीत. अशा प्रकारे सहाय्यक कृषी अधिकारी एका आठवड्यामध्ये 2 फिक्स व 2 रँडम अशी 4 निरीक्षणे नोंदवतील. उपकृषी अधिकारी यांनी सोमवार ते बुधवार या कालावधीमध्ये 2 फिक्स प्लॉटची निरीक्षणं नोंदवावीत व गुरुवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये 2 रँडम प्लॉटची निरीक्षणं नोंदवावीत. अशा प्रकारे उपकृषी अधिकारी एका आठवड्यामध्ये 2 फिक्स व 2 रँडम अशी 4 निरीक्षणे नोंदवतील. मंडळ कृषी अधिकारी यांनी सोमवार ते बुधवार या कालावधीमध्ये 1 रँडम प्लॉटचं निरीक्षण नोंदवावी. गुरुवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये 1 रँडम प्लॉटची निरीक्षणं नोंदवावीत. अशा प्रकारे मंडळ कृषी अधिकारी एका आठवड्यामध्ये 2 रँडम निरीक्षणे नोंदवतील. सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी यांनी फिक्स प्लॉटसाठी निवडलेली गावे ही वेगवेगळी असावीत. त्याचबरोबर उपकृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामधील येणाऱ्या गावांमध्ये जर कीड रोगीची पातळी नियर ETL किंवा ETL जवळ आल्यास त्याबद्दल त्यांनी कोणती कार्यवाही केली यासाठी ऍक्शन टेकन रिपोर्टचा टॅब ॲपमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ETL पातळी ओलांडलेल्या गावांमध्ये प्रचार प्रसिद्धीची मुख्य जबाबदारी मंडळ कृषी अधिकारी यांची असेल. तालुका कृषी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी यांकडे संनियंत्रणाची मुख्य जबाबदारी असेल. सर्वेक्षणासाठी त्यांना लक्षांक जरी नसला तरी रँडम पद्धतीने ॲपमध्ये ते सुद्धा निरीक्षणे नोंदवू शकतात. क्रॉपसॅप अंतर्गत निरीक्षणे नोंदवत असताना शक्यतो सकाळी 10च्या आधी निरीक्षणे नोंदवावी, कारण या कालावधीमध्ये किडी जास्त सक्रिय असतात. फिक्स प्लॉट असलेले गाव वगळता सजेतील इतर गावांमध्ये आपल्याला रँडम प्लॉटची निरीक्षणे नोंदवायची आहेत. रँडम प्लॉटची निवड करताना ॲपमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याने महाविस्तार ॲपमध्ये पिकाचा फोटो घेतला व त्यामध्ये कीड रोग डिटेक्ट झाली तर किंवा वेदर बेस्ड मॉडेलच्या आधारे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये हवामान बदलणार असेल तर किंवा आपल्या विभागातील वर्तमानपत्रामध्ये एखाद्या गावामध्ये कीड किंवा रोग याचा प्रादुर्भाव झालाय अशी बातमी आल्यास असे गाव रँडम निरीक्षणासाठी ॲपमध्ये दाखवले जाईल व अशा गावामध्ये आपल्याला रँडमची 2 निरीक्षणे घ्यायची आहेत. या 3ही परिस्थितीमध्ये जर ॲपमध्ये रँडम प्लॉट दाखवत नसेल तर आपण स्वतः आपल्या सजेतील गावांमध्ये रँडम प्लॉट निवडू शकतो. सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सलग 3 वेळा आपल्या फिक्स प्लॉटमध्ये 0 कीड किंवा रोगाची नोंद केली तर उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांना असा फिक्स प्लॉट हा रँडम प्लॉट म्हणून अलॉट होईल. क्रॉपसॅपमध्ये नोंदी घेत असताना 5 स्पॉटचे 5 फोटो, फेरोमोन ट्रॅपचे 2 फोटो व ओव्हरऑल प्लॉटचा 1 फोटो असे 8 फोटो प्रतिनिरीक्षण घेणं अपेक्षित आहे. फोटो घेत असताना फोन पिकापासून 1.5 फूट अंतरावर असावा व थोडा तिरपा धरावा. फिक्स प्लॉटची निरीक्षणं नोंदवत असताना फिक्स प्लॉटमध्ये 2 कामगंध सापळे लावणे अपेक्षित आहे. कामगंध सापळा लावत असताना बांधापासून त्याचं अंतर 30 ते 50 फूट अंतर असावे व 2 कामगंध सापळ्यांमध्ये 80 ते 100 फुटाचे अंतर ठेवणं अपेक्षित आहे. कामगंध सापळा लावत असताना त्यामध्ये कीटकनाशकात बुडवलेला कापसाचा बोळा घालावा. तो टाकत असताना
नरसाळ्याला कीटकनाशकाचा वास लागणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून सापळ्यामधील कामगंधाच्या वासाला फरक पडणार नाही। कामगंध सापळा लावत असताना पिकापासून त्याचे अंतर 1 फूट वर असावे। क्रॉपसॅपची निरीक्षणे नोंदवत असताना मोबाईलमध्ये किमान Android 7 किंवा त्या पुढील वर्जन असावे व मोबाईलचा रॅम हा 4 GB किंवा त्यापेक्षा जास्त असावा। तर क्रॉपसॅप बाबत दिलेली ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगात पडेल व लवकरच आपण रँडम प्लॉटचे निरीक्षण कसे घ्यावे याबाबत माहितीचा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू। धन्यवाद।